प्रतिबिंब जनमानसांचे। दीर्घ प्रतीक्षेनंतर सीना नदी पुलाचा मार्ग मोकळा। 16 मार्चपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात। नगरसेवक पैलवान महेश लोंढे यांनी घेतला प्रत्यक्ष आढावा। नगर कल्याण रोडवरील सीना नदी पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते, त्यामुळे या मार्गावरील नागरिक व वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते। मात्र आता या रखडलेल्या पुलाच्या कामाला अखेर गती मिळाली असून 16 मार्चपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे। माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागल्याचे सांगितले जात आहे। पुलाचे काम सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर 15 मार्च रोजी नगरसेवक पैलवान महेश लोंढे व नगरसेवक दत्ता गाडळकर, अभिजित बोरुडे यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत कामाचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी संबंधित यंत्रणेला पुलाचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। तसेच येत्या 2 ते 3 दिवसात माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप हे देखील सुरू असलेल्या कामाची पाहणी करणार असल्याची माहिती नगरसेवक महेश लोंढे यांनी दिली। या पाहणीवेळी कल्याण रोड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनेक वर्षांपासून रखडलेले पुलाचे काम अखेर सुरू होत असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेवक महेश लोंढे व नगरसेवक दत्ता गाडळकर यांचे कौतुक केले। नागरिकांनी पुलाचे काम लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली। आज आपल्या नगर कल्याण रोडवरील जो प्रलंबित प्रश्न आपल्या पुलाचा आहे, त्या ठिकाणी आज आम्ही सर्व स्थानिक नागरिक व नगरसेवक आज या ठिकाणी पाहणी करायला आले असता या ठिकाणी उद्या 16 मार्च ते 29 मार्च हा आपला कल्याण हायवेचा जो रस्ता आहे तो या कामासाठी बंद करण्यात येणार आहे। तरी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण जो आपला माधवनगरचा रस्ता असेल किंवा आपला आदर्शनगरचा रस्ता असेल, पर्याय रस्त्याची त्या ठिकाणी वापर करून आपलं त्या ठिकाणी कुठली गैरसोय होणार नाही याची देखील आम्ही काळजी घेणार आहोत। पण जो आमचे माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील व आमदार संग्राम भाई जगताप असतील यांचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी आज या कामाला गती येत आहे, तरी आपलं देखील एक कर्तव्य असतं की या कामाला आपण देखील सहकार्य करून ते काम कसं पूर्ण करता येईल आमची नक्कीच नगरसेवकांची जबाबदारी आहेच, देखील आम्ही देखील त्याला सहकार्य करत आहोत। तुमचं देखील सहकार्य तेवढंच महत्वाचं आहे। तरी मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करेल की या कामासाठी सहकार्य करावे। जय हिंद, जय महाराष्ट्र। माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब व नगर शहराचे आमदार संग्रामभाई जगताप यांच्या पुढाकारातून सर्वात कल्याण रोडमधील सर्वात महत्त्वाचा सीना नदी पुलाचं काम एकदम स्पीडने आज चालू होण्याचा निर्देश दोघांनी दिल्यानंतर आज 16 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत हा रोड पूर्ण बंद राहणार आहे। त्यामुळे मी सर्व कल्याण रोड वासियांना विनंती करतो की आपण पर्यायी मार्ग जो आम्ही सांगितलेला आहे माधवनगर व गाडळकर मायातून या रोडचा आपण वापर करावे। जड वाहतूकसाठी लिंक रोड रंगोलीपासून ते मार्ग आपण सगळ्यांना सांगितलेला आहे। सर्वांना थोडा त्रास होणार आहे, पण जी कोणती गोष्ट अशी असते की ज्यावेळेस काय चांगलं पुढे असतं थोडा त्रास होत असतो। त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की 15 दिवस सर्वांनी सहकार्य करावं व सर्वांना जो त्रास होणार आहे त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये काम हे लवकरात लवकर पूर्ण कसं होईल यासाठी आम्ही सर्व नगरसेवक प्रयत्न राहू, एवढीच आमच्या दोघांच्या वतीने आम्ही ग्वाही देतो। आज या ठिकाणी सीना नदीवरील हा जो प्रलंबित असणारा 2.5 वर्षापूर्वीचा रस्ता जो पूल आहे तो पूल सुरू करण्याचे आदेश अहिल्यानगर शहराचे जे कार्यसम्राट आमदार आहेत त्यांनी दिलेले आहेत, त्याचबरोबर सुजयदादांनी दिलेले आहेत आणि त्याचाच परिपाक म्हणून आज सर्व यंत्रणा तैनात झालेल्या आहेत। आजपासून ते कामाला लागतात। तर या ठिकाणी तिन्ही हे नगरसेवक आहेत, दत्ताभाऊ गाडळकर आहेत, महेशजी लोंढे साहेब आहेत आणि भावी नगरसेवक अभिजितजी बोरुडे साहेब आहेत। या आणि इथले जमलेले सर्व कल्याण रोडचे नागरिक आहेत, ज्येष्ठ आहेत, युवा आहेत, यांनी पाहणी केली, त्यांच्या यंत्रणेशी इथं चर्चा केली आहे आणि त्या यंत्रणेमार्फत एजन्सीमार्फत असं सांगण्यात आलेलं आहे की 16 दिवसामध्ये आम्ही हे सगळं काम पूर्ण करू आणि वरचं जे काही काम आहे कॉन्क्रीट आणि डांबरीचं त्याला जूनपर्यंत करू, या प्रकारचे त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। त्या ठिकाणी याचा पाठपुरावा करण्याचं काम स्थानिक नगरसेवक म्हणून हे आपले करणार आहेत। त्याबरोबर आपली जनता जनार्दनाने दररोज संध्याकाळी या नगरसेवकांचे संपर्क करावा आणि ह्या झालेल्या कामाचे ते दररोज आपल्याला ब्रीफिंग करणार आहे संध्याकाळी 8 वाजता नगरसेवकांना, ते आपल्या संपर्कात राहतील। तूर्त या ठिकाणी जी काही वाहतूक बंद होणार आहे त्यासाठी आपण
कल्याण रोडवासी आणि पुढे जाणारे कल्याणकडे आम्हाला 15 दिवस आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि यामध्ये योगदान द्यावं की आपण वेळ द्यावा आणि पर्यायी जे काही रस्ता काढलेला आहे तिथून तुम्ही ये जा करावी एवढं तुम्हाला आवाहन करतो. आणि या एजन्सीकडून काम करून घेण्याची ग्वाही दादा, भैया आणि नगरसेवकाच्या साथीने आम्ही सगळे जनता जनार्दन नागरिक म्हणून या ठिकाणी तुम्हाला हमी देतो. धन्यवाद. अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.